ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಉಗ್ರರ ನೆಲೆಗಳನ್ನ ಮಾತ್ರ ಧ್ವಂಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ನಾವು. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ಇನ್ನೂ ಮುಗಿದಿಲ್ಲ. ಡೊನಾಲ್ಡ್ ಟ್ರಂಪ್ಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು. ಮೋದಿ 35 ನಿಮಿಷ ಮಾತನಾಡಿರುವಂತಹ ಆಡಿಯೋ. ಉಭಯ ನಾಯಕರು ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ನೀಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ವಿಕ್ರಮ್ ಮಿಸ್ರಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಸ್ರೇಲ್ ಹಾಗೆ ಇರಾನ್ ಯುದ್ಧ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ, ಒಂದ್ ಕಡೆ ಸಾಕಷ್ಟು ಚರ್ಚೆಗೆ ಗ್ರಾಸವಾಯಿತು. ಭಾರತದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸೂಪರ್ ಪವರ್ ಇದೆ, ಅಮೆರಿಕ ಇದರಲ್ಲಿ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ಮಾಡ್ತಾ, ಜೊತೆಗೆ ಪಾಕಿಸ್ತಾನವನ್ನ ಹೊಡೆದಾಕೋದು ಈಸಿ ಆದಂತ ವಿಚಾರ. ಕದನ ವಿರಾಮ ಯಾಕೆ ಭಾರತ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತು ಅಂತ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸ್ಪಷ್ಟನೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. आज दोनों लीडर्स की फोन पर बात हुई. बातचीत लगभग 35 मिनट चली. 22 अप्रैल को पहलगाम आतंकी हमले के बाद राष्ट्रपति ट्रंप ने फोन पर प्रधानमंत्री मोदी को शोक संवेदना प्रकट की थी और आतंक के खिलाफ समर्थन व्यक्त किया था. उसके बाद दोनों लीडर्स की ये पहली बातचीत थी. इसलिए प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप से ऑपरेशन सिंदूर के बारे में विस्तार से बात की. प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप को स्पष्ट रूप से कहा कि 22 अप्रैल के बाद भारत ने आतंकवाद के खिलाफ कार्रवाई करने का अपना दृढ़ संकल्प पूरी दुनिया को बता दिया था. प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप को स्पष्ट रूप से कहा कि इस पूरे घटनाक्रम के दौरान कभी भी किसी भी स्तर पर भारत अमेरिका ट्रेड डील या अमेरिका द्वारा भारत और पाकिस्तान के बीच मध्यस्थता जैसे विषयों पर बात नहीं हुई थी. सैन्य कार्रवाई रोकने की बात सीधे भारत और पाकिस्तान के बीच दोनों सेनाओं की एग्जिस्टिंग चैनल्स के माध्यम से हुई थी और पाकिस्तान के ही आग्रह पर हुई थी. प्रधानमंत्री मोदी ने जोर देकर कहा कि भारत ने न तो कभी मध्यस्थता स्वीकार की थी, न करता है और न ही कभी करेगा. इस विषय पर भारत में पूर्ण रूप से राजनीतिक एकमत है. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಉಗ್ರರ ನೆಲೆಗಳನ್ನ ಮಾತ್ರ ಧ್ವಂಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ನಾವು. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ಇನ್ನೂ ಮುಗಿದಿಲ್ಲ. ಡೊನಾಲ್ಡ್ ಟ್ರಂಪ್ಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು. ಮೋದಿ 35 ನಿಮಿಷ ಮಾತನಾಡಿರುವಂತಹ ಆಡಿಯೋ. ಉಭಯ ನಾಯಕರು ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ನೀಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ವಿಕ್ರಮ್ ಮಿಸ್ರಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಸ್ರೇಲ್ ಹಾಗೆ ಇರಾನ್ ಯುದ್ಧ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ, ಒಂದ್ ಕಡೆ ಸಾಕಷ್ಟು ಚರ್ಚೆಗೆ ಗ್ರಾಸವಾಯಿತು. ಭಾರತದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸೂಪರ್ ಪವರ್ ಇದೆ, ಅಮೆರಿಕ ಇದರಲ್ಲಿ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ಮಾಡ್ತಾ, ಜೊತೆಗೆ ಪಾಕಿಸ್ತಾನವನ್ನ ಹೊಡೆದಾಕೋದು ಈಸಿ ಆದಂತ ವಿಚಾರ. ಕದನ ವಿರಾಮ ಯಾಕೆ ಭಾರತ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತು ಅಂತ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸ್ಪಷ್ಟನೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. आज दोनों लीडर्स की फोन पर बात हुई. बातचीत लगभग 35 मिनट चली. 22 अप्रैल को पहलगाम आतंकी हमले के बाद राष्ट्रपति ट्रंप ने फोन पर प्रधानमंत्री मोदी को शोक संवेदना प्रकट की थी और आतंक के खिलाफ समर्थन व्यक्त किया था. उसके बाद दोनों लीडर्स की ये पहली बातचीत थी. इसलिए प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप से ऑपरेशन सिंदूर के बारे में विस्तार से बात की. प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप को स्पष्ट रूप से कहा कि 22 अप्रैल के बाद भारत ने आतंकवाद के खिलाफ कार्रवाई करने का अपना दृढ़ संकल्प पूरी दुनिया को बता दिया था. प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप को स्पष्ट रूप से कहा कि इस पूरे घटनाक्रम के दौरान कभी भी किसी भी स्तर पर भारत अमेरिका ट्रेड डील या अमेरिका द्वारा भारत और पाकिस्तान के बीच मध्यस्थता जैसे विषयों पर बात नहीं हुई थी. सैन्य कार्रवाई रोकने की बात सीधे भारत और पाकिस्तान के बीच दोनों सेनाओं की एग्जिस्टिंग चैनल्स के माध्यम से हुई थी और पाकिस्तान के ही आग्रह पर हुई थी. प्रधानमंत्री मोदी ने जोर देकर कहा कि भारत ने न तो कभी मध्यस्थता स्वीकार की थी, न करता है और न ही कभी करेगा. इस विषय पर भारत में पूर्ण रूप से राजनीतिक एकमत है. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಉಗ್ರರ ನೆಲೆಗಳನ್ನ ಮಾತ್ರ ಧ್ವಂಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ನಾವು. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ಇನ್ನೂ ಮುಗಿದಿಲ್ಲ.
ಡೊನಾಲ್ಡ್ ಟ್ರಂಪ್ಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು. ಮೋದಿ 35 ನಿಮಿಷ ಮಾತನಾಡಿರುವಂತಹ ಆಡಿಯೋ. ಉಭಯ ನಾಯಕರು ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ನೀಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ವಿಕ್ರಮ್ ಮಿಸ್ರಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಸ್ರೇಲ್ ಹಾಗೆ ಇರಾನ್ ಯುದ್ಧ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಒಂದ್ ಕಡೆ ಸಾಕಷ್ಟು ಚರ್ಚೆಗೆ ಗ್ರಾಸವಾಯಿತು. ಭಾರತದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸೂಪರ್ ಪವರ್ ಇದೆ, ಅಮೆರಿಕ ಇದರಲ್ಲಿ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ಮಾಡ್ತಾ, ಜೊತೆಗೆ ಪಾಕಿಸ್ತಾನವನ್ನ ಹೊಡೆದಾಕೋದು ಈಸಿ ಆದಂತ ವಿಚಾರ. ಕದನ ವಿರಾಮ ಯಾಕೆ ಭಾರತ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತು ಅಂತ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸ್ಪಷ್ಟನೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. आज दोनों लीडर्स की फोन पर बात हुई. बातचीत लगभग 35 मिनट चली. 22 अप्रैल को पहलगाम आतंकी हमले के बाद राष्ट्रपति ट्रंप ने फोन पर प्रधानमंत्री मोदी को शोक संवेदना प्रकट की थी और आतंक के खिलाफ समर्थन व्यक्त किया था. उसके बाद दोनों लीडर्स की ये पहली बातचीत थी. इसलिए प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप से ऑपरेशन सिंदूर के बारे में विस्तार से बात की. प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप को स्पष्ट रूप से कहा कि 22 अप्रैल के बाद भारत ने आतंकवाद के खिलाफ कार्रवाई करने का अपना दृढ़ संकल्प पूरी दुनिया को बता दिया था. प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप को स्पष्ट रूप से कहा कि इस पूरे घटनाक्रम के दौरान कभी भी किसी भी स्तर पर भारत अमेरिका ट्रेड डील या अमेरिका द्वारा भारत और पाकिस्तान के बीच मध्यस्थता जैसे विषयों पर बात नहीं हुई थी. सैन्य कार्रवाई रोकने की बात सीधे भारत और पाकिस्तान के बीच दोनों सेनाओं की एग्जिस्टिंग चैनल्स के माध्यम से हुई थी और पाकिस्तान के ही आग्रह पर हुई थी. प्रधानमंत्री मोदी ने जोर देकर कहा कि भारत ने न तो कभी मध्यस्थता स्वीकार की थी, न करता है और न ही कभी करेगा. इस विषय पर भारत में ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಉಗ್ರರ ನೆಲೆಗಳನ್ನ ಮಾತ್ರ ಧ್ವಂಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ನಾವು, ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ಇನ್ನೂ ಮುಗಿದಿಲ್ಲ. ಡೊನಾಲ್ಡ್ ಟ್ರಂಪ್ಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು. ಮೋದಿ 35 ನಿಮಿಷ ಮಾತನಾಡಿರುವಂತಹ ಆಡಿಯೋ. ಉಭಯ ನಾಯಕರು ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ನೀಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ವಿಕ್ರಮ್ ಮಿಸ್ರಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಸ್ರೇಲ್ ಹಾಗೆ ಇರಾನ್ ಯುದ್ಧ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಒಂದ್ ಕಡೆ ಸಾಕಷ್ಟು ಚರ್ಚೆಗೆ ಗ್ರಾಸವಾಯಿತು. ಭಾರತದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸೂಪರ್ ಪವರ್ ಇದೆ, ಅಮೆರಿಕ ಇದರಲ್ಲಿ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ಮಾಡ್ತಾ, ಜೊತೆಗೆ ಪಾಕಿಸ್ತಾನವನ್ನ ಹೊಡೆದಾಕೋದು ಈಸಿ ಆದಂತ ವಿಚಾರ. ಕದನ ವಿರಾಮ ಯಾಕೆ ಭಾರತ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತು ಅಂತ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸ್ಪಷ್ಟನೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. आज दोनों लीडर्स की फोन पर बात हुई. बातचीत लगभग 35 मिनट चली. 22 अप्रैल को पहलगाम आतंकी हमले के बाद राष्ट्रपति ट्रंप ने फोन पर प्रधानमंत्री मोदी को शोक संवेदना प्रकट की थी और आतंक के खिलाफ समर्थन व्यक्त किया था. उसके बाद दोनों लीडर्स की ये पहली बातचीत थी. इसलिए प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप से ऑपरेशन सिंदूर के बारे में विस्तार से बात की. प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप को स्पष्ट रूप से कहा कि 22 अप्रैल के बाद भारत ने आतंकवाद के खिलाफ कार्रवाई करने का अपना दृढ़ संकल्प पूरी दुनिया को बता दिया था. प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप को स्पष्ट रूप से कहा कि इस पूरे घटनाक्रम के दौरान कभी भी किसी भी स्तर पर भारत अमेरिका ट्रेड डील या अमेरिका द्वारा भारत और पाकिस्तान के बीच मध्यस्थता जैसे विषयों पर बात नहीं हुई थी. सैन्य कार्रवाई रोकने की बात सीधे भारत और पाकिस्तान के बीच दोनों सेनाओं की एग्जिस्टिंग चैनल्स के माध्यम से हुई थी और पाकिस्तान के ही आग्रह पर हुई थी. प्रधानमंत्री मोदी ने जोर देकर कहा कि भारत ने न तो कभी मध्यस्थता स्वीकार की थी, न करता है और न ही कभी करेगा. इस विषय पर भारत में पूर्ण रूप से राजनीतिक एकमत है.